तर ब्रेकफास्ट न्यूजच्या सुरुवातीलाच बातमी आहे एबीपी माझाच्या मोठ्या इम्पॅक्टची। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर तातडीनं शाळांना अवैधरित्या अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची अखेर बदली करण्यात आली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर काही तासातच या परिस्थितीचा फायदा घेत अल्पसंख्याक विभागानं राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची धक्कादायक बाब एबीपी माझानं उघड केली होती। माझाच्या या बातमीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवारांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत आणि त्यानंतर प्रमाणपत्र देणाऱ्या उपसचिव मिलिंद शेणॉय याची बदली करण्यात आली आहे। आता मिलिंद शेणॉयसह इतर दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई होणार का याकडेच लक्ष लागलंय। तर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आता 22 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतील। अल्पसंख्याक संस्थांना खैरात वाटण्याचं प्रकरण एबीपी माझानं उघड केल्यानंतर प्यारे खान काल उपमुख्यमंत्री